खोपोली नगर परिषद कार्यालयामध्ये विजेचा दुरुपयोग, ऑफिसमध्ये अधिकारी नसताना ट्यूबलाइट, एसी, पंखे तासनतास सुरू। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी कधीकाळी ओळख असलेल्या खोपोली नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस डबघाईला जात असल्याचे दिसून येत आहे। रायगड जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर आणि उत्पादन संस्थांचे माहेरघर असा खोपोली शहर आणि खालापूर तालुक्याचं लौकिक आहे। पनवेल, पुणे आणि नवी मुंबई येथील व्यावसायिक आस्थापनांशी देखील हे शहर जोडलेले आहे। हे पर्यटनदृष्ट्या प्रगत शहर पाताळगंगा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेले असून अंदाजे 20 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले खोपोली हे लोकप्रिय सुट्टीचे ठिकाण, याशिवाय खोपोलीतील धबधबे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण तसेच प्रामुख्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेला लागून असलेले औद्योगिक आणि रासायनिक क्षेत्राजवळील परिसर रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम क्षेत्र मानले जाते। परंतु गेल्या काही महिन्यांपासून खोपोली नगर परिषद कार्यालयामध्ये विजेचा अनाठायी वापर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। अधिकाऱ्यांच्या दालनात कोणीही नसताना एसी, पंखे, ट्यूबलाइट तासनतास सुरू ठेवण्यात येत आहे। नगर परिषदेचा दरमहा वीज खर्च हा सरासरी 20 लाख रुपये होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। हा 20 लाख रुपये खर्च जनतेच्या पैशातूनच खर्च केला जातो। नगर परिषदेतील कामचुकार अधिकाऱ्यांनी विजेचा गैरवापर सुरू केला आहे। यावर मुख्याधिकारी यांनी कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे। यावर त्यांनी कंट्रोल ठेवला तर 50% वीज बिल कमी येईल, म्हणजे दरमहा 10 लाख रुपयांची बचत होईल आणि नागरिकांच्या पैशाचा सदुपयोग होईल। या अनाठायी खर्चावर कंट्रोल करण्यात येईल का? नगर परिषदेचे वीज बिल जर 20 लाख रुपये येत असेल तर बाकीच्या खर्चाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा पैसा जनतेच्या तिजोरीतून खर्च केला जातो, त्यावर मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन कंट्रोल करायला पाहिजे। जर मुख्याधिकारी यांनी यावर कोणते पाऊल उचलले नाही तर त्यांनी हा जो खर्च आहे तो आपल्या खिशातून भरावा। खोपोली नगर परिषदेचे वीज मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांच्या खिशातून वसूल केला पाहिजे। पगारातून पैसे कट करण्यात आले पाहिजे, तेव्हा कुठे खोपोली नगर परिषदेत शिस्त येईल, असेही माने म्हणाले। आपल्या दालनात गरज आहे तर लाईटचा वापर केला आणि बाहेर जायचे असेल तर लाईट बंद केल्यास भरमसाठ येणाऱ्या वीज खर्चामध्ये 50% कमी येण्यास मदत होणार नाही का? सरकारी खात्यात जमा होणारा हा पैसा जनतेच्या मेहनती आणि घामाचा पैसा आहे। जेवणाची सुट्टी अर्धा तासाची असते, पण अधिकारी आणि कर्मचारी जेवण करायला तासनतास गायब असतात। बाहेर जाताना लाईट आणि पंखे सुरूच राहतात। दरम्यान या प्रकरणी मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी लक्ष न घातल्यास व्हॉइस ऑफ मीडिया तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर माने यांनी दिलाय। केपी न्यूज करिता खोपोली प्रतिनिधी खलील सुर्वे यांची रिपोर्ट। माने, जिल्हाध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया। खोपोली नगरपालिकेत कामास्तव गेला असता तिथे पाहायला मिळालं की बरेच अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये दिवसाढवळा लाईट, काम नसताना लाईट, पंखे चालू ठेवून हे अधिकारी इकडे तिकडे फिरत असतात आणि हा लाईटचा जो अतिरिक्त वापर आहे तो त्यांच्याकडून दिवसादिवस चालू असतो, त्यावर कंट्रोल नाही। मला असं समजलं आहे की या नगरपालिकेचा दर महिन्याचा वीज बिल हा 20 लाख रुपये आहे। हा जो 20 लाख रुपये खर्च आहे हा जनतेच्या पैशातूनच खर्च केला जातो। माझ्या मते या कामचुकार अधिकाऱ्यांनी असा जो विजेचा गैरवापर चालू केला आहे त्यावर संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी त्यावर कंट्रोल करायला पाहिजे। 50% जर त्याच्यावर त्यांनी हे केलं तर हा बिल 10 लाखापर्यंत येऊ शकतो आणि नगरपालिकेची बचत होऊ शकते। अशा प्रकारचं सीओनी जर हे काम केलं आणि त्याकडे लक्ष दिलं तर हे कुठंतरी ह्या नागरिकांच्या पैशाचा सुउपयोग होईल असं वाटतं। आणि हा जो अनाठायी खर्च 20 लाख रुपये म्हणजे काही कमी नाही। दर महिन्याला 20 लाख रुपये जर वीज बिल देत असेल ही नगरपालिका तर ह्याच्या बाकीच्या खर्चाचं काय? हा जनतेचाच खर्च, जनतेच्या तिजोरीतूनच खर्च केला जातो, त्यावर कुठंतरी कंट्रोल व्हायला पाहिजे। आणि जर ह्या सीओनी ह्या बाबतीत काही पाऊल उचललं नाही तर
त्यांनी हा जो खर्च आहे तो त्याच्या पदर खर्चांनी करायला पाहिजे, कारण हा जनतेचा पैसा आहे. आणि यांनी जर ह्या कामचुकार अधिकाऱ्यांवर जर योग्य कंट्रोल केला नाही तर हे असंच कायम राहणार. याकडे आणि अशा प्रकारच्या ह्या कामाकडे ह्या सीओनी लक्ष दिलं नाही तर व्हॉइस ऑफ मीडियातर्फे मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.